उमेद आणि महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेला हा कार्यक्रम, हा जो प्रवास आहे हा तिमिरातून तेजाकडे नेण्याचा प्रवास आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास आहे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आहे. आणि या प्रवासाचे साक्षीदार तुम्ही मी सगळेजण आहोत. अतिशय सुंदर असा सोहळा मार्गदर्शन आपल्याला आज या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून मिळतं. आदरणीय सुधाताईंनी ज्यांनी अनेक महिलांच्या जीवनामध्ये प्रकाशाची ज्योत पेटवली, त्या आज दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करत आहेत. महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या दिवसापुरती नको, महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या दिवसापुरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आजच आरती नको, ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल, ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल, प्रत्यक्ष काळही बदलेल मग नव्या युगाची चाल. आणि प्रत्यक्ष काळाला नव्या युगाची चाल बदलायला लावणारं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, ज्यांना आपण आजपर्यंत केवळ सोशल मीडियामधून बघत आलोत, ऐकत आलोत, ज्यांच्या प्रेरणेने आपण काम करत आलोत, त्या आदरणीय सुधाताई आज आपल्या सोबत आहेत. आदरणीय कोमल मॅडम या सुधाजी मॅडमचं स्वागत करत आहेत. हे स्मृतिचिन्ह कायम आपल्या स्मृतीमध्ये ठेवण्यासाठी आहे. अतिशय सुंदर असं हे स्मृतिचिन्ह देऊन आदरणीय डॉक्टर सुधा मॅडमला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सृजन शक्तीतून निर्माण झालेलं हे स्मृतिचिन्ह आहे. यानंतर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी पाटील सर, आदरणीय श्री SR राखुंडे सर, अध्यक्ष लुई ब्रेल शिक्षण संस्था परतूर. नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सर्वश्रुत सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार मिळालेल्या माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांचा परिचय देण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. खरं तर मॅडम म्हणल्याप्रमाणे त्यांना परिचयाची काही आवश्यकता नाही, परंतु आज हे व्यक्तिमत्व आपल्या पुढे आपण साक्षात बघतो आहे. डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम या पेशाने नेत्र विशेषज्ञ असून साई नेत्रसेवा रुग्णालय अहिल्यानगर येथे गेल्या कित्येक वर्षापासून अविरत सेवा देत आहे. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक कार्याची आवड आणि तळमळ असल्यामुळे मॅडमने 1985 साली बेटी बचाव या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी चळवळीची सुरुवात केली. सेव्ह गर्ल चाइल्ड मिशनच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत. या चळवळी अंतर्गत 11 सूत्री कार्यप्रणालीचा अवलंब करून स्त्री जन्माचे स्वागत करा हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी हे पुस्तक खऱ्या अर्थाने मार्ग दाखवणारे आहे. इसवी सन 2007 मध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांना निर्मल ग्राम हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इसवी सन 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक केले. युरोपमधील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटेन्सतर्फे डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांना वुमेन्स एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आले. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हिरकणी अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आजपर्यंत 150हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद झाली आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम या आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित आहे. सध्या डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम PCPNDT स्टेट सुपरवायझरी कमिटीच्या सदस्य आहेत. ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अष्टपैलू माननीय डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांनी आपणास मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषद जालनाच्या डेप्युटी CEO आदरणीय कोमलजी कोरे मॅडम,
या जालना जिल्ह्याचं आरोग्य सांभाळणारे, चिमुकल्या मुलीचं संरक्षण करणारे सिव्हिल सर्जन सर आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या सर्वांनाच, फक्त माता भगिनींना नाही तर सर्व बांधवांना, जगातल्या सर्व व्यक्तींना अनेक अनेक शुभेच्छा. खरं म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा करण्यामागचं कारण की महिलांमध्ये असलेली जी शक्ती आहे ती जागृत होण्याची गरज आहे. खरं म्हणजे निसर्गतः परमेश्वराने, निसर्गाने पुरुषांपेक्षा काकणभर जास्त शक्ती ही स्त्रीला देऊ केलेली आहे. तरी परंतु ही शक्ती ही कुठेतरी सुप्त अवस्थेत आहे आणि या शक्तीला जागृत करण्यासाठी म्हणून हा जागतिक महिला दिवस तिच्या हक्काचा, तिच्या अधिकाराचा आणि तिच्या मान सन्मानाचा, तिच्या गौरवाचा, तिच्या शक्तीचा सन्मान करणारा हा दिवस आहे. पण वाचा, टाळ्या जोरात वाचा. परंतु आपल्याला हा दिवस फक्त एक दिवस साजरा नाही करायचा. आपल्याला हा दिवस 365 दिवस साजरा करायचा आहे. कारण घरातली जर स्त्री नसेल तर संपूर्ण कुटुंब कोलमडून जातं आणि कुटुंब जर पाहिलं एकत्र आलं तर त्यातून समाज बनतो आणि समाज सगळा एकत्र आला तर त्यातून देश बनतो. म्हणजे समाजाची खरी शिल्पकार कोण असेल तर ती स्त्री आहे. समाजाची खरी शिल्पकार म्हणजे ती स्त्री आहे आणि सृष्टीचा आधार कोण तर ती सुद्धा स्त्री आहे. कारण सृष्टी चालूच शकत नाही जर स्त्री नसेल तर. आज जर स्त्री नसेल, आज जर आई नसेल तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होऊ शकत नाही, अर्थात माणूस निर्माण होऊ शकत नाही. मग जिथे माणूसच निर्माण होऊ शकत नाही तर मग हे जग तरी राहील का? ते जग सुद्धा राहणार नाही. म्हणजे या सगळ्या सृष्टीचा आधार कोण आहे तर ती एक स्त्री आहे. म्हणजे सृष्टीचा आधार स्त्री आहे. समाजाची शिल्पकार ही पण स्त्री आहे आणि लहान लहान लेकरांना संस्कार करून, पालन पोषण करून, शिकवून, है ना, लहानाचं मोठं करून त्याला तिच्या पायावर उभं करून एक उत्तम नागरिक बनवण्याचं काम सुद्धा ती करते. म्हणजे तरुणाईची, पुढच्या पिढीची भाग्य विधाती आणि भारताची, देशाची सुद्धा भाग्य विधाता किंवा किमयागार कोण असेल तर ती सुद्धा स्त्री आहे. 3 विशेषण मी आपल्याला सांगितली. स्त्री ही सृष्टीची आधार आहे, स्त्री ही समाजाची शिल्पकार आहे आणि स्त्री ही येणाऱ्या पिढीची भाग्य विधाता आहे. मग एवढं सगळं असताना सुद्धा आज काय आपण पाहतोय, जी चिमुकली आहे, जी आईच्या गर्भात आहे, जी आईच्या पोटात आहे, ती आज कुठेही सुरक्षित नाही. ही चिमुकली जी आईच्या पोटात आहे ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचे. नको आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील, डोक्याच्या चिंध्या करून टाकतील, इवलशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्तही तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना तुला आई सहन
सहन होईल? नाही आई, नाही आई, तू हे सहन नाही करू शकणार. नाही आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी मला ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई, मला वंशाचा दिवा म्हणायचा आहे. आई, मला देशाची सेवा करायची आहे. आई, मला भारत मातेला भविष्य उज्ज्वल बनवायचे. पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी आत अशी हाक ही चिमुकली देत आहे. आणि मुलींची संख्या कमी कमी झाली आणि मुलांचा आणि मुलीचा समतोल ढासळला. समाज असंतुलित झाला, समाजाची घडी विस्कटून गेली. म्हणून आज आपण पाहतोय की आजची मुलगी गर्भात सुरक्षित नाही, चार भिंतीत सुरक्षित नाही, बसमध्ये सुरक्षित नाही, रेल्वेमध्ये सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही. अरे काय झालंय काय असं? मग याचं मूळ कारण जेव्हा आपण पाहतोय तर मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये असलेली ही तफावत आहे. म्हणजे त्यासाठी म्हणजे बघा, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. तिला जपून ठेवा, मुलीला जपून ठेवा, तिला सांभाळून ठेवा, तिला वाचवा, तिला जगवा, तिला जन्म घेऊ द्या, तिला वाचू द्या, तिला शिक्षण घेऊ द्या, तिला तिच्या पायावर उभं करूया. आई म्हणजे ममता, आई म्हणजे माधुर्य, आई म्हणजे वात्सल्य. आई ही पहिली गुरु आहे, आई ही पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू असेल, कोण असेल तर ती आई आहे. मग उद्याची येणारी आई म्हणजे आजची चिमुकली आहे. आणि आजची चिमुकली गर्भातली तान्हुली आहे आणि तिला वाचवलंच पाहिजे, नाही तर हा अंधकार जाणारच कसा. पण तिला प्रज्वलित नाही केलं तर हा अंधकार जाणारच नाही. अंधार फार झाला म्हणजे अंधाराला दोष देण्यापेक्षा स्वतःच एक पंथी प्रज्वलित करा. अंधाराला दोष देणं म्हणजे नावं ठेवणं की अरे हो, खूप होतात, स्त्रीभ्रूण हत्या इकडे होतात, तिकडे होतात, असं होतं. आपण त्याचं वर्णन करतो, सांगतो, रडून रडून सांगतो. फक्त सांगून बोलून होणार नाही. त्यासाठी कृती करणं आवश्यक आहे, त्यासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे, त्यासाठी जागृत होणं आवश्यक आहे, त्यासाठी परिवर्तन करणं आवश्यक आहे. म्हणजे अंधाराला दोष देण्यापेक्षा स्वतःच एक पंथी प्रज्वलित करा. चर्चा करू नका, कृती करा. चर्चा करू नका, कृती करा, तरच हा अंधकार नाहीसा होणार आहे. अन्यथा अंधकार हा नाहीसा होऊ शकत नाही. आणि म्हणून माझं एक छोटस वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आता या घडीला आपल्याला काय केलं पाहिजे? अंधाराला उसवायचं आहे आणि उजेडाला शिवायचं आहे. आपण स्वेटर शिवतो, विणतो, त्या विणेमध्ये एक धागा सोडतो, एक धागा ऍड करतो, परत एक धागा सोडतो, परत एक धागा ऍड करतो, असं आपलं विणकाम चालू राहतं. तशाच पद्धतीने ही समाज रचना आपल्याला विणायची आहे आणि त्याच्यामध्ये अंधाराला उसवत जायचं आहे आणि उजेडाला शिवत जायचं आहे. अंधाराला उसवत जायचं आहे आणि उजेडाला शिवत जायचं आहे आणि पणतीला प्रज्वलित करायचं आहे. पणतीला प्रज्वलित करायचं आहे की माना कि अंधेरा बहुत है लेकिन दिया जलाना क्या मना है. की हा प्रश्न स्त्रियांचा आहे, स्त्रियांनी सोडवला पाहिजे. कुणी म्हणतं नाही नाही, ही पुरुष प्रधान संस्कृती, हा पुरुषांचा प्रश्न आहे, त्यांनी पाहिलं पाहिजे. पण हा प्रश्न केवळ स्त्रीचा नाहीये किंवा हा प्रश्न फक्त पुरुषांचा नाहीये, तर हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे. हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे आणि म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकांनी
याच्यामध्ये सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं मला कौतुक वाटतं की आदरणीय कोमलताईंनी पुढाकार घेतला आणि जिल्हा परिषद सोबत आले, उमेदनी पुढाकार घेतला, उमेदच्या सगळ्या ताई सोबत आल्या, नंतर सिव्हिल सर्जन साहेब पुढे आले आणि कायद्याचं जागरण याच्यामधून झालं. परतूर मधले आमचे भाऊ एक ते सुद्धा पुढे आले आणि त्यांनी पुढाकार घेऊन एवढ्या मोठ्या कार्याची सुरुवात केली. अशा प्रकारे सर्वांनी मिळून जेव्हा आपण काही काम करू, काही कृती करू, त्यातूनच महापरिवर्तन होणार आहे. आजच्या या कार्यक्रमात आदरणीय सरपंच किती उपस्थित आहेत? कृपया हात वर करा. आदरणीय सरपंच 1 2, ठीक आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्यानंतर आजच्या याच्यामध्ये ग्राम विकास किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किती उपस्थित आहेत? हात वर करा प्लीज. ओके, अच्छा, ओके, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. बरं, आपल्या याच्यामध्ये आशाताई किती आहेत उपस्थित? ओके, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूयात. अंगणवाडी ताई? ओके 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 ओके. तर म्हणजे मी विचारलं यासाठी की हा जो काही आपण आज इथे चिंतन करत आहोत, हे चिंतन जे आहे, हा जो ऍक्शन प्लॅन आहे, तर जालना जिल्ह्यामधील प्रत्येक गावापर्यंत पोहोचावा यासाठी मी हे विचारलं. तर तुम्ही एक एक गावाचे प्रतिनिधी बनून आपापल्या गावामध्ये जी आता आपली इथे चिंतन होत आहे ते सगळं आपल्या गावापर्यंत पोहोचवावं अशी मी विनंती करते. दुसरं आहे की ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये ठराव घेणे. युजली आपण पाहतोय की 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, हे 2 दिवस आहेत, 1 मे आहे, 2 ऑक्टोबर आहे आणि महिला दिवसाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभा आहे. या सगळ्या ग्रामसभेमध्ये कमीत कमी म्हणजे आता येणाऱ्या म्हणजे आज सुद्धा आपण ग्रामसभेमध्ये ठराव घेऊ शकतो महिला दिनाच्या निमित्ताने. आदरणीय कोमलताई बरोबर बोलणं झाल्यानंतर असं विनंती केली होती मी की आपल्या या महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेतला अशांचा आज आपण इथे सन्मान करणार आहोत. तर ठरावाचे पॉइंट असे 3 पॉइंट आहेत. नंबर 1 की आपल्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक चिमुकलीचा आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने कौतुक करू. दुसरा मुद्दा असा होता की आमच्या गावामध्ये जितक्या गर्भवती माता आहेत त्यांना आम्ही गर्भरक्षणाचे आणि गर्भसंस्काराचे धडे देऊ. आणि तिसरा मुद्दा होता की आम्ही आमच्या गावामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताची सामूहिक प्रतिज्ञा शपथ घेऊ. आज जागतिक महिला दिन या निमित्त आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये दिनांक 7/3/2026 रोजी एक सामूहिक ग्रामसभा घेतली आहे. त्या ग्रामसभेमध्ये आम्ही असा ठराव घेतला आहे, महिला दिनाचं औचित्य साधून यामध्ये विषय घेतला. आम्ही महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे स्त्री जन्माचे स्वागत करा व ठराव. यामध्ये गर्भात असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वी मारून टाकणे महापाप आहे हे लेख माता भगिनींना सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. स्त्री भ्रूण हत्या ताबडतोब थांबली पाहिजे. या हेतूने आम्ही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार अवॉर्डसाठी नामांकित डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या मार्गदर्शनाखाली ठराव घेत आहोत. ठराव आमच्या ग्रामपंचायत गोंदनखेडा, ग्रामपंचायत मानेगाव आणि ग्रामपंचायत रामनगर या 3 ग्रामपंचायतमध्ये आम्ही असा ठराव घेतला. यामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक जन्माला येणाऱ्या नवजात बालिकां व त्यांच्या मातेचा यथोचित सन्मान करू. अर्थात कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. गावातील गरोदर असणाऱ्या मातांना गर्भसंरक्षण व गर्भसंस्काराचे धडे देऊ असा आम्ही या ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी सन्मानित होत आहेत मानेगावच्या सरपंच श्रीमती अश्विनी डेंगळे आणि त्यांच्यासोबत आहेत श्री मधुकर ठाकरे ग्रामपंचायत अधिकारी. गोंदनखेड्याचे आहेत सरपंच श्री
विठ्ठल सदाशिव गोरे, विठ्ठल सदाशिव गोरे आणि ग्रामपंचायत अधिकारी आहेत श्री जी.पी. कुरंगळ. आता इथे ठरावाचं पण वाचन होत आहे. स्वतः म्हणजे डोळे साथ देत नसताना सुद्धा या भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. डोळे साथ देत नसताना सुद्धा सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून या बंधूंनी 200 कुटुंबामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेतलेला आहे. एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा हा ठराव वाचण्याची विनंती मी त्यांच्या सोबत असणाऱ्या कदम सरांना करत आहे. लुईस ब्रेल संस्थातर्फे आम्ही असा ठराव घेतलेला आहे. आमच्या लुईस ब्रेल शिक्षण संस्थातर्फे जिल्हा जालना यांच्या सदस्यांच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. तसेच प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत प्रेमाने व आदराने करू. कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू, तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊ असा ठराव घेतलेला आहे. धन्यवाद. खूप अभिनंदन. आणि लुई ब्रेल शिक्षण संस्था परतूर जिल्हा जालना यांनी गेल्या जवळपास 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून या कार्यक्रमासाठी माझा पाठपुरावा केलेला आहे आणि या संस्थेने सुद्धा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेतलेला आहे. आणि मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते हे सन्मानपत्र आपण त्यांना बहाल करत आहोत. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. अध्यक्ष लुई ब्रेल शिक्षण संस्था परतूरचे राखुंडे सर, या ठिकाणी कदम सर आणि इंगोले मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना प्रथमतः महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मला खूप आनंद वाटतोय की सुधा मॅडम आपल्या जालन्यामध्ये आलेल्या आहेत. खरं तर सुरुवातीला ही माझी संकल्पना होती, तसं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण केलेला होता आणि आमचा विचार चालला होता की हा उपक्रम परतूरला घ्यायचा. परंतु मॅडमचं म्हणणं आलं की आपण जालन्याला हा प्रोग्राम घेऊ. मग आम्ही महिला बाल विकास अधिकारी कोरे मॅडम यांची भेट घेतली, तसेच जिल्हा अधिकारी मित्तल मॅडम यांची सुद्धा भेट घेतली आणि त्या सगळ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि ही काळाची गरज आहे. आपण स्त्री भ्रूण हत्या ही करतोय, खूप चुकीचं आहे. मी स्वतः 100% ब्लाइंड आहे, परंतु आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी शिक्षक या पदावर परतूर या ठिकाणी काम करीत आहे. जे तुम्ही करता ते आम्ही सुद्धा करू शकतो. आणि आमच्या लुई ब्रेल शिक्षण संस्थेच्या वतीने मॅडमचा सन्मान आम्हाला करायचा आहे. आताच मॅडमनी जे मुद्दा सांगितला की 10,000 रुपये आपल्या प्रत्येक मुलीच्या जन्म झाल्यावर आपण मुलीच्या खात्यामध्ये गावातील कुटुंबांकडून घ्यायचे. पण मॅडम आज हा कार्यक्रम बघून, तुमचं मार्गदर्शन बघून असंही मला एक वाटलं की आपण ज्या गावचे सरपंच आहोत, आता गावकरी तर देतील पण माझ्या ग्रामपंचायततर्फे मी जी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावाने ग्रामपंचायतच्या स्वनिधीमधून 2100 रुपये आम्ही त्या मुलीच्या नावाने जमा करू आणि त्याचं जे डिपॉझिट असेल ते आम्ही आपल्या महिला व बाल कल्याणच्या कर्तव्यदक्ष अधिकारी कोरेताई यांना त्याचं प्रथम ग्रामपंचायत आम्ही त्यांचं स्वागत करू त्या ठिकाणी की मॅडमच्या प्रोत्साहनाने आम्ही या गावामध्ये ही योजना चालू करू शकलो. आणि तुम्हाला पहिली सोच ही माणेगावच्या आगिरती राहील महिलाचा जन्म झाल्यानंतर. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन आहे या ग्रामपंचायतीचं आणि खूप खूप अभिनंदन आहे आदरणीय सरपंचाचं. देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी
यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय भारत माता की वंदे आत्ताच आपण सुधाताईंचं अतिशय सुंदर असं सेशन आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला दाद दिली, ऐकलं, मनामध्ये रुजवलं. पण आता ज्यांना मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलणार आहे ते आपल्या सिव्हिलचे जे प्रमुख आहेत आदरणीय पाटील सर, त्यांच्या अगोदर मी सुधाताईंना असं या ठिकाणी म्हणू इच्छिते की यांच्या सगळ्यांच्या साथीने जे आपल्याला करायचंय ते तुम्ही 11 सूत्री सांगितली. तुम्हाला काय म्हणावं? तुम्हाला योग साधिका म्हणू की तुम्हाला शास्त्रीय नृत्य करणारी एक नर्तिका म्हणू की तुम्हाला डॉक्टर म्हणू की समाजसेविका म्हणू की सगळ्या महिलांना आपला आदर्श वाटणारी एक आदर्श स्त्री म्हणू. या सगळ्यांच्या नंतर तुम्ही जे 11 कलमी कार्यक्रम सांगितला त्यातनं हा 5 कलमी एक छोटासा कार्यक्रम आहे ज्यामध्ये कार्यक्रम नाही येतो परंतु ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या आपल्याला पूर्ण करायच्या. त्यातली पहिली पायरी आहे की ज्याला आपण नो वाईस म्हणतो, ज्याला काहीच माहिती नसतं त्याला आपण नो वाईस म्हणतो. नंतर आहे ॲप्रेंटिस जो शिकत असतो सातत्याने. नंतर आहे एक्सपर्ट जो काही प्रमाणामध्ये तज्ज्ञ असतो. जेव्हा आपण काम करायला लागतो आधी आपल्याला काहीच माहिती नसतं, नंतर आपण शिकाऊ उमेदवार असतो. नंबर 3ला आपण त्याच्यातली थोडी माहिती घेऊन तज्ज्ञ व्हायला लागतो. नंबर 4 मास्टर, ते काम आपण खूप इझिली करायला लागतो. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं ते आहे नॅचरल, म्हणजे नैसर्गिकरित्या सहजगत्या आपण जे काम करतो ते काम सगळ्यांना होणं आवश्यक आहे. थोडक्यात काय, एक्सपर्ट हे फक्त माझं असतं पण नॅचरल हे आपल्या सगळ्यांचं असतं. आणि ही प्रवृत्ती जेव्हा नॅचरल होईल आपल्या सगळ्यांची होईल. सुधाताई एक्सपर्ट आहेत, त्यांनी ते नॅचरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा ही सहज प्रवृत्ती आपली होईल तेव्हा नक्कीच स्त्री भ्रूण हत्या थांबेल. एक मुलगी पुन्हा टाहो फोडणार नाही. ताईंनी असं सांगितलं की मुका दुष्काळ, आज मला एक नवीन दुष्काळ समजला व्यासपीठावर बसल्यानंतर. मुका दुष्काळ असतो, तो मुका दुष्काळ असतो त्याला आपल्याला लखोपती कन्या कशी करायची तेही कळालं. मुक्या दुष्काळामध्ये एकही रुपया जवळ नसतो पण लखोपती व्हायचंय आपल्याला. आणि नकोशी असणारी आपली कन्या कशी हवीशी करायची आहे तेही याच व्यासपीठावर ताई जेव्हा आपल्याशी संवाद साधत होत्या तेव्हा समजलं. आणि आता हे सगळं नॅचरल करण्यासाठी आपल्याकडे जे एक्सपर्ट आहेत त्यांना आपण बोलूयात. या ठिकाणी आमंत्रित करते आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी पाटील सरांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज जागतिक महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने डॉक्टर सुधाताई कांगफे मॅडम आतापर्यंत भरपूर आपलं स्त्री जन्माचे स्वागत कसं करायचं, भ्रूण हत्या कशी नाही होऊ द्यायची त्याच्याबद्दल प्रबोधन केलेलं आहे. तसेच आपले जिल्हा परिषदचे कोमल कोरे मॅडम आणि चौधरी सर, माझ्या टीमचे सदस्य डॉक्टर आंबोरे मॅडम, डॉक्टर पद्मा कुलकर्णी मॅडम, डॉक्टर कुलकर्णी सर आणि आमच्या ॲडव्होकेट सोनाली कांबळे मॅडम, तसेच सर्वजण उपस्थित माता भगिनीनो आणि बंधूंनो, आज जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा देतो. मी या 2-2.5 वर्षामध्ये जे काम केलंय ह्या स्त्री भ्रूण हत्येवरती त्याच्याबद्दल थोडंसं 2 लाईनमध्ये सांगून 1-2 मिनिटातच संपवतो. आम्ही तर सेक्स रेशिओ मायनसमध्ये होतं जालन्याचं. तर आमच्या 3 कारवाया PCPNDT अंतर्गत माझी टीम एक 7-8 जणांची टीम आहे. त्या टीमनी खूप परिश्रम घेऊन सगळं स्वागत माझं केलं जातं पण माझ्या टीमचं श्रेय आहे ते पूर्ण सगळं काही. तर एक भोकरदनच्या लोकांना सगळ्यांना माहीत असेल खूप मोठी कारवाई झालेली आहे भोकरदनमध्ये. पहिली कारवाई, दुसरी एक कारवाई झाली इथं जालन्यात, तिसरी कारवाई अजून भोकरदनमध्ये झालेली आहे. जेव्हा या कारवाई व्हायच्या अगोदर जालन्याचं सेक्स रेशिओ मायनसमध्ये होतं, आज ते प्लसमध्ये आलेलं आहे. आणि ही
मागे 5-10 वर्षाची झीज जे भरून काढायची आहे ते भरून काढणं खूप अवघड जात आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करून जे शपथ घेतलेली आहे त्या शपथेप्रमाणे कोणी स्त्री भ्रूण हत्या करत असेल तर त्यांचं फोन आला किंवा नाव आलं, आम्हाला इंटिमेशन आलं तर त्यांना काहीही पूर्ण नाव सिक्रेट ठेवलं जातं आहे आणि त्यांच्यासाठी 1 लाख रुपये बक्षीस पात्र राहतात जेव्हा कारवाई होऊन ते सक्सेस झाली तर हे तुमच्या ते दिलेल्या बॅनरमध्ये ह्या पोस्टरमध्ये टोल फ्री नंबर आहेत किंवा कोणीही जिल्हा रुग्णालयात येऊन त्याची माहिती दिली, त्यांचं नाव कुठेही डिस्क्लोज केलं जाणार नाही. तुम्ही सांगितलं हे सांगितलं जाणार नाही, कुठंच काय केलं जाणार नाही. ते गुप्त ठेवून पुढच्यावरती कारवाई 100% करतो हे आश्वासन देतो मी तुम्हाला. मी करणारच आणि तुम्हाला त्या कारवाई 100% सक्सेस झाल्याच्या नंतर 1 लाख रुपये बक्षीस हे देखील तुम्हाला मिळवून देणार. तर सगळ्यांनी स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी सगळ्यांचं सहकार्याची गरज आहे. सहकार्य करावं आणि ह्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांच्या नियोजनातून आपण हा आजचा कार्यक्रम पार पाडतो आहोत त्यांना असं वाटलं की ज्यांचा परिचय झाल्यानंतर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं, ही सगळी चैतन्याचीच रूपं असतात आणि ही सगळी चैतन्याची रूपं आपल्यासमोर उलगडण्याचं काम ज्यांच्या नियोजनातून झालेलं आहे अशा आदरणीय कोमल कोरे साठे मॅडम यांना मी अशी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित श्रीमती सुधा कानकरिया मॅडम, पाटील सर, अंबोरे मॅडम, कांबळे मॅडम, चौधरी सर, आमचे CDPO, माझ्यासमोर उपस्थित सर्व अंगणवाडी ताई, बचत गटाच्या महिला, आशाताई, आमच्या ICDSच्या सुपरवायझर, तिथे उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधूंनो, आज म्हणजे मला पण इतका आनंद होतोय की सुधा कानकरिया मॅडम प्रत्यक्ष येऊन इथं आपल्याला जो त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून आपण नक्कीच खूप चांगलं काही इथून घेऊन जाणार आहोत. कारण की जेव्हा म्हणजे मला आज असा अनुभव आला आहे की जेव्हा आपण नाव ऐकतो, यूट्यूबवर बघतो, वाचतो, असं लेखी बघतो, तेव्हा जो प्रभाव होत नाही तो प्रत्यक्ष प्रभाव जेव्हा आपण त्यांना समोरून ऐकतो, त्यांच्या भावनांनी आपल्याला ज्या पद्धतीने ते आव्हान करतात किंवा मार्गदर्शन करतात तेव्हा जो प्रभाव पडतो किंवा एक्सपिरियन्स येतो तो अतिशय मॅडम खूप महत्त्वाचा होता की त्याच्यातून प्रत्येकाला ही जाणीव होती की खरंच स्त्रीभ्रूण हत्या का थांबवायला पाहिजे. त्याचप्रमाणे मी इथं उपस्थित सर्व महिला आहेत त्यांना मी माझं एक थोडं वैयक्तिक अनुभव सांगू इच्छिते की मला माझ्या आईवडिलांचा खूप सन्मान आहे, परंतु माझ्या वडिलांनी पण मुलगी होऊ नये असं म्हणजे त्यांना वाटत होतं. मी माझ्या घरची 3री मुलगी, त्यांनी तेव्हा प्रयत्न केले परंतु आईने तसं होऊ दिलं नाही आणि मी झाले. तुमच्या समोर मी उभी आहे, जर त्यांनी तसं केलं असतं तर काय झालं. परंतु त्यानंतर इतकं म्हणजे माझ्या वडिलांनी मला इतका सपोर्ट केलेला आहे की मी कधीही सांगू शकत नाही. म्हणजे त्यांनी हे नाही केलं की आता मुलगी झाली तिचं नाव नकोशी ठेवा, हिला शिकवू नका, तिच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांनी अजिबात तसं कधीही केलेलं नाही आहे. त्यांनी मला मुलाच्या बरोबरीने उभं केलेलं आहे, शिकवलेलं आहे, माझा मान सन्मान केलेला आहे. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये ते माझ्या नेहमी सोबत असतात. त्यामुळे मला माझ्या वडिलांचा तेव्हा त्यांची ती मानसिकता होती, परंतु असंच कुणीतरी त्यांना सांगितलं असेल की नाही हे चुकीचं आहे, गर्भपात करणं खरंच खूप चुकीचं आहे आणि हे संपूर्णतः एका महिलेच्या हातात आहे, हे पुरुषाच्या हातात नाही आहे. आपल्या महिला स्वतःहून गर्भलिंग करण्यासाठी जातात आणि गर्भलिंग करतात, मुलगी समजली तर गर्भपात करतात. हे खूप चुकीचं आहे आणि हे सगळं महिलांच्या हातात आहे. कितीही फोर्स करू द्या घरच्यांनी, कितीही नवऱ्याने फोर्स करू द्या, किती सासू सासऱ्यांनी फोर्स करू द्या, तुम्हाला आता हे तिथे टोल फ्री नंबर मिळालेले आहेत, तुम्ही करा ना संपर्क, तुमच्या मैत्रिणींना सांगा. आता जे काही नवदाम्पत्य असतील ज्यांना पहिला मुलगा असेल त्यांना काही टेन्शन नाही, पण ज्यांना पहिली मुलगी होते ना त्यांना लगेच टेन्शन येतं. आता दुसरा काय, मग लगेच तपासायला जातात, अरे नाही मुलगी आहे ना मग जाऊ द्या, कशाला आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे. ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण की इतके कुटुंब आहेत ज्यांना 2 मुली आहेत आणि खूप चांगल्या आहेत, त्या मुली स्वतःच्या पायावर उभा होतात आणि आईवडिलांचं करतात. एखाद्याच मुलगा करणार नाही परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीही विसरत नाही आणि हे माझ्या अनुभवातून सांगते आणि कुणी विसरू पण नका.
जेव्हा एखादी मुलगी आपल्या आई वडिलांना विसरणार नाही, आपल्या आई वडिलांचं मुलाप्रमाणे करेल ना, तर कुठलीही आई असं पाऊल उचलणार नाही. कारण की वंशाचा दिवा फक्त मुलगाच असत नाही, मुलगी सुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते. मला 2 भाऊ आहेत तरी सुद्धा मी माझ्या वडिलांचं आई वडिलांचं सगळं करते. भाऊ करत नाही अशातला भाग नाही, पण मी पण मुलगी आहे ना, माझं पण तेवढंच कर्तव्य आहे. परंतु आपल्या समाजामध्ये ते घडलेलं आहे की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे दुसऱ्यांच्या घरची. आणि त्याच्यामुळे हळूहळू महिलांच्या मनामध्ये ही गोष्ट आली की नाही, मला मुलगाच पाहिजे, माझ्या म्हातारपणात माझं करणार कोण, असं काहीही नाहीये, काहीही नाहीये. त्याच्यामुळे इथं उपस्थित सगळ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. आपल्या जालन्यामध्ये मुलींचं खरंच खूप कमी प्रमाण आहे, आपल्याला हे प्रमाण वाढवायचं आहे. आणि त्यासाठी मी आमच्या सगळ्या सुपरवायझर असतील, आमची सगळी यंत्रणा असेल, त्यांना मी आवाहन करू इच्छिते की हे जे बोर्ड दाखवलेलं आहे मॅडमनी, ॲक्च्युली 2-3 वर्षापूर्वी मॅडम हे बोर्ड आपण अंगणवाडी स्तरावर दिलेले आहेत, परंतु काही अंगणवाडी त्याच्यावर लिहितात किंवा काही लिहत नाही. परंतु मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की 100% अंगणवाड्यांमध्ये या बोर्डवर मुलींची संख्या आणि मुलांची संख्या जर लिहिली तर गावातल्या लोकांना कळतं किंवा महिलांना कळतं की आपल्या गावामध्ये मुलींची संख्या किती आणि मुलांची संख्या किती आहे. आपल्याला मुला मुली बरोबरीने ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे जर आपण असं गर्भपात करत राहिलो तर मुलींची संख्या कधीच वाढू शकणार नाही. आणि या माध्यमातून इथं आता 100, 200, 300 जितक्या महिला असतील त्या प्रत्येकीने जर पुढाकार घेतला किंवा आपल्या गावामध्ये सांगितलं त्यांच्या पद्धतीने, तर साहजिकच आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आपण मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ शकतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. व्यासपीठच असं आहे की तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करावा असा वाटला. याच व्यासपीठावर असे नेतृत्व पण आहेत की हे यश माझ्या एकट्याचं नाही आहे, माझ्या टीमचं आहे, असंही नेतृत्व आहे. तुम्ही बघता आहात व्यासपीठावर डॉक्टर्स आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, वकील आहेत आणि हे सगळेजण मिळून आपल्याला ज्या समाज उन्नतीसाठी काम करायचं आहे किंवा बेटी बचाव अभियानाला जे पुढे न्यायचं आहे त्यासाठी प्रत्येकजण झटणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. शेवटी जाता जाता फक्त एवढंच म्हणते, सरस्वती भेटे जशी बहिणाबाईच्या ओवीतून, सरस्वती भेटे जशी बहिणाबाईच्या ओवीतून, गवसते जशी दुर्गा आवलीच्या शिवीतून, गवसते जशी दुर्गा आवलीच्या शिवीतून, पीडितेच्या गात्री तसे चंडिकेने संचारावे, पीडितेच्या गात्री तसे चंडिकेने संचारावे आणि झुंजायाचे बळ स्त्रीला, झुंजायाचे बळ स्त्रीला गर्भी असतानाच यावे, झुंजायाचे बळ स्त्रीला गर्भी असतानाच यावे. मातेच्या गर्भामध्ये असताना झुंजायचं बळ तिला आलेलं आहे आणि आयुष्यभर तिचा संघर्ष चालूच आहे. त्यासाठी आपण सगळेजण तिला मदत करूया.